उद्धव ठाकरे अमित शहा यांना अमित शहा केला, महाराष्ट्रात राजकीय प्रबोधन अशी टीका केली एकदम खालच्या पातळीवर. असं आहे की उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत. किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यामुळे त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. सचिन वाझे यांनी म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा, अनिल देशमुख पीएकडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी केला. ते असं आहे की मी पण माध्यमातून हे बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे. अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही, कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले 2 दिवस असं काही आलं आहे का, कोणाकडे आलं आहे का, हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन. पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू. असं आहे, उद्धव ठाकरे एक निराश और हताश व्यक्ति है और इस निराशा के कारण उनके दिमाग पर बुरा असर हुआ है और आज का भाषण करने के बाद उन्होंने ये दिखा दिया कि वो सचमुच औरंगजेब फैन क्लब के सदस्य हैं. सचिन सर